नमस्कार मंडळी. गोंधळी कला आणि अद्वैतला सांगतात की आता तुम्ही दोघांनी एकमेकांच्या अंगावर भंडारा उधळायचा आहे आणि जो जास्त भंडारा उधळेल तो जिंकेल. अद्वैत आणि कला एकमेकांच्या अंगावर आता भंडारा उधळत असतात, परंतु त्यातून मात्र ते त्यांचा राग व्यक्त करत असतात आणि रागाने एकमेकांच्या अंगावर भंडारा उधळत असतात. तर आता गोंधळी म्हणतात की आबासाहेब, आम्ही हे पहिलंच जोडपं बघितलं जे एवढं रंगत पद्धतीने भंडारा उधळतंय. हे देवरायाचा आशीर्वाद आहे यांच्यावर. दोघं असेच एकमेकांना आपल्या रंगात आयुष्यभर रंगवतील आणि तितक्याच रंगत प्रेमाने संसार देखील करतील. आबा आता कला आणि अद्वैतला सांगतात की गोंधळ तर झालाय, आता बाहेर पाहुणे मंडळी तुम्हाला भेटायला थांबलेत, तुम्ही आवरायला जा बरं रूम मध्ये. कला आणि अद्वैत आता रूम मध्ये जातात. तर इकडे संगीता ही केर काढत असते. त्याच वेळी तिथे रोहिणी येते आणि मुद्दामच खाली ग्लास टाकते आणि म्हणते की एक्सक्यूज मी, ऐका ना, माझ्याकडनं हा काचेचा ग्लास फुटला, जरा हा साफ करता का, नाहीतर कोणाच्या पायाला वगैरे लागेल. रोहिणी आता तिथून निघून गेलेली असते, परंतु संगीता घाबरलेली असते. संगीता त्या काचा साफ करत असते आणि त्यातली एक काच तिच्या हाताला लागते. तितक्यात सोहम तिथे येतो आणि म्हणतो की अहो थांबा, तुम्हाला लागेल. आणि तेवढ्यात तो बघून घेतो की ही दुसरी तिसरी कोणी नसून कला वहिनीची आईच आहे. संगीता तर तिथून निघून जाते, परंतु सोहम विचार करत असतो तर कला वहिनीच्या आई वडिलांना आज मानपान मिळायला हवा होता, परंतु त्यांना असं चोरून सफाई कामगार बनून इथे यावं लागतंय. तर इकडे रोहिणी म्हणत असते की हा नेमका राहुल जेव्हा काही घडत असतं तेव्हाच कुठे गायब होतो काय माहिती. आणि मग राहुलला शोधत शोधत ती घरामध्ये जाते आणि आवाज देत असते. नैना आणि राहुल बोलत असतात. तर नैना आणि राहुल खूप घाबरलेले असतात रोहिणीचा आवाज ऐकून आणि आता ते एका कोपऱ्यात लपून बसतात. रोहिणी घरामध्ये येतच असते, परंतु त्याच वेळी रजनी तिला थांबवते आणि म्हणते की सरपोतदार काकू तुमची वाट बघतायत, त्यांना बोलायचंय तुमच्याशी. तेव्हा रोहिणी म्हणते की ठीक आहे, तू हो पुढे, मी आले. रोहिणी आता तिकडनं निघून जाते आणि नैना आणि राहुल थोडक्यात वाचतात. तर इकडे कला आणि अद्वैत दोघंही आता रेडी होऊन परत पुन्हा खाली आलेले असतात. बाबा अद्वैतला सांगतात की अद्वैत, मी माझी जबाबदारी आतापर्यंत पूर्ण केली आहे, परंतु आता ह्या घराण्याला सांभाळण्याची, वंश पुढे नेण्याची जबाबदारी तुझी आहे. असं म्हणून पानाचा विडा ते अद्वैतच्या हातात देत असतात. अद्वैत घेत नसतो तेव्हा सरोज हळूच म्हणते की अद्वैत, तो पानाचा विडा घे, सगळेजण बघताय. आणि मग अद्वैत तो घेतो. तितक्यातच एक मुलगा येतो आणि म्हणतो की सर, मला तुमचे फोटोज काढायचे. अद्वैत म्हणतो की घ्या ना मग. तर तो मुलगा म्हणतो की फक्त तुमचे एकट्याचे नाही, मला दोघांचे फोटोज काढायचे. तर अद्वैत कलाला बोलवत असतो, परंतु कला येतच नसते. अद्वैत आता कला जवळ येतो आणि म्हणतो की काय चाललंय तुझे नाटकं, आणि तुला सगळ्यांसमोर तमाशा करायचाय का, फोटो काढायला बोलवलंय ना तर चल. कला म्हणते की ठीक आहे मी येईल, परंतु तू जर असं बोलला तर मी नाही येणार. अद्वैत म्हणतो की मग कसं यायचं, काय पत्रिका छापायची का तुझ्यासाठी की फोटो काढायला यायचं? ह. अद्वैत रागाने बोलत असतो तेव्हा कला हसत हसत म्हणते की तू माझ्याशी चिडून बोलतोय, हे सुद्धा लोक बघताय. अद्वैत हसत हसत कलाला म्हणत असतो की आता माझ्या पेशन्सचा अंत बघू नकोस आणि आता फोटो काढायला चल. कला म्हणते की तुला माझ्यासोबत फोटो काढायचा ना, मग जरा रिक्वेस्ट कर. अद्वैत म्हणतो की हे बघ, मला तुझ्याशी फोटो काढण्यात अजिबात इंटरेस्ट नाहीये, माझा पण नाईलाज आहे म्हणून मी हे सगळं करतोय. तर कला म्हणते की ठीक आहे, मग मलाही इंटरेस्ट नाहीये, पण तू जर मला नीट विचारलंस की कला तू माझ्यासोबत फोटो काढायला येशील का, तर मग येईल मी. तेव्हा अद्वैत कलाला हसतच म्हणतो की कला प्लीज माझ्यासोबत फोटो काढायला चल. मग कला म्हणते की ठीक आहे चल. कॅमेरामॅन कला आणि अद्वैतचे फोटोज घेत असतो आणि तो म्हणतो सर, हे खूपच फॉर्मल फोटोज येत आहे, जरा तुम्ही एकमेकांच्या जवळ या आणि कला मॅडमच्या खांद्यावर हात ठेवा ना. तेव्हा दोघंही लाजत असतात. अद्वैत आता कलाच्या खांद्यावर हात ठेवतो. दोघंही फोटो काढत असतात आणि फोटो काढता काढता सुद्धा ते दोघंही बोलत असतात. अद्वैत तिला म्हणत असतो की तुला नाही असं वाटत का की तू जरा जास्तच आनंदी दिसते, एवढं ओव्हर नको कर. म्हणते की काय करणार, कधी कधी दुसऱ्याच्या हॅपीनेस साठी पण काही गोष्टी कराव्या लागतात, स्वतःची दुःख विसरून. तेव्हा अद्वैत विचारतो की म्हणजे काय म्हणायचं तुला. तर कला म्हणते की जाऊ दे, तुला नाही कळणार. अद्वैत म्हणतो की मला कळलंच नाही तू काय म्हणते ते. तर कला म्हणते की जरा आजूबाजूला बघ की, आपण स्माइल देऊन फोटोज देतोय म्हणून आबांना किती आनंद झालाय. कला आणि अद्वैतचे आता फोटोज तर काढून झालेले असतात. आलेल्या बायका म्हणत असतात की त्या मुलीकडे बघा ना, म्हणजे जी सुनबाई आहे चांदेकरांची, तिचे दागिने किती इलिगंट आहे. नाहीतर आजकालच्या मुली यांना तर फक्त हिऱ्याचेच दागिने लागतात. म्हणजे चांदेकरांची मोठी सोन आहे म्हटल्यानंतर यांनी तर तिच्यासाठी अख्खं दुकानच आणलं असतं सोन्याचं, परंतु तरी सुद्धा तिने किती छान आणि सुंदर आणि इलिगंट दागिने घातलेत आणि ते शिवाय मोजकेच दागिने घातलेत. किती
साधी आणि सुंदर मुलगी आहे ही. तर अद्वैत मनामध्ये म्हणत असतो की हा कसला साधेपणा आहे, याला माज म्हणतात. आबांनी एवढे एक्सपेन्सिव्ह दागिने निवडले होते तिच्यासाठी, परंतु हिने स्वतःचं खरं करण्यासाठी त्याला हात सुद्धा लावला नाही. तर आता दोन बायका सरोज जवळ येतात आणि सरोजला म्हणत असतात की खरंच खूप गुणी आहे हा तुझी सून. म्हणजे खरंच आजकाल असे हाताने केलेले दागिने पाहायला सुद्धा मिळत नाही. नावाप्रमाणेच कला आहे तिच्या हातामध्ये. आणि तुमचं सुद्धा कौतुक आहे, तुम्ही काही मतं तिच्यावर लादली नाही, तुम्हाला अशी शोभेल अशी सून भेटली अगदी. सरोज म्हणते की ठीक आहे, परंतु तुम्ही जेवल्याशिवाय जाऊ नका. सरोज आता कला जवळ येते आणि कलाला हळूच म्हणते की काय चाललंय तुझं, हे सगळं तू मुद्दामून करतीयस ना, चांदेकरांची मान खाली जावी म्हणून तू हे खोटे दागिने घालून आली आहेस ना. एवढं लक्षात ठेव, कितीही सोजवळपणाचा आव्हानलास ना तरी मला काही फरक पडणार नाही, कारण तुझा हा माज आहे ना तो मी उतरवल्याशिवाय राहणार नाहीये. तर इकडे अद्वैतचे बाबा म्हणजे प्रदीप आलेले असतात आणि ते कला आणि अद्वैतला म्हणतात की आज मी तुमची अशा अनोळख्या व्यक्तीशी ओळख करून देणार आहे. काही मित्र आहेत आणि माझी आणि त्यांची मैत्री खूप जुनी आहे. कला आज मी तुला त्यांच्याशी भेटवणार आहे आणि अद्वैत तुला सुद्धा. अद्वैत म्हणतो की पण बाबा मी काय करू त्यांच्यामध्ये येऊन, कारण मी तर त्यांना कधी बघितलेलंही नाहीये. तेव्हा बाबा आता अद्वैतवर चिडतात आणि म्हणतात की इथं सुद्धा तू ज्यांच्याशी बिझनेस करू शकतो त्यांनाच भेटणार आहेस का? अरे मित्र आहेत ते माझे. आणि ते कलाला विचारतात की कला तुला याच्यासारखा काही प्रॉब्लेम नाहीये ना. तर कला म्हणते की अजिबात नाही, कला जपणाऱ्या माणसांना भेटायला माझी काय हरकत असेल, आम्ही येतो. बाबा आता तिथून निघून जातात. तर अद्वैत म्हणत असतो की हे सगळं तू मुद्दाम मला त्रास देण्यासाठी करते हे कळतंय मला. कला म्हणते की आता 2-4 मिनिटं तुझ्या बाबांच्या मित्रांना जर भेटला तर काही बिघडणार आहे का, त्यांना चांगलंच वाटणार आहे ना. अद्वैत म्हणतो की सगळीकडे मिरवण्याचा चान्स तू काही सोडू नकोस. कला अद्वैतला म्हणते की इथं तुझी बायको म्हणून मिरवण्यात ना मला कणभर सुद्धा इंटरेस्ट नाहीये. अद्वैतला राग येतो. अद्वैत म्हणतो की असं का, आणि मग तिचा हात धरतो आणि तिला घेऊन जात असतो. तर इकडे नैना आणि राहुल कोपऱ्यामध्ये बोलत असतात. राहुल नैनाला म्हणत असतो की नैना बरं चला. हो राहुल. आणि तितक्यातच पोलीस येतात. आता पोलीस आल्यावर नैना खूप घाबरते. तिला असं वाटतं की तिला शोधण्यासाठी पोलीस आलेत. आणि इकडे सोहम संगीताचा एक फोटो काढतो आणि काजलला पाठवतो आणि म्हणतो की मला खूप वाईट वाटतंय की यांना यांची आयडेंटिटी लपवून आमच्या घरात यावं लागतंय आणि इथे काम करावं लागतंय, खरंच मला यासाठी माफ कर. तर काजल त्याला म्हणत असते की आता तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल तिकडे. सोहम तिला सांगतो की नाही तू टेन्शन घेऊ नको, कारण इथे अजून त्यांना कोणी बघितलेलं नाही आणि मीही कोणाला सांगणार नाही. तर बाबा आता त्यांच्या मित्रासोबत कला आणि अद्वैतची ओळख करून देत असतात आणि अद्वैतला ते लोक आधीच ओळखत असतात आणि म्हणत असतात की यांना कोण नाही ओळखत. आणि बाबा मग नंतर कलाची ओळख करून देतात की ही माझी सून कला आणि एक आर्टिस्ट आहे ती. आमच्या घरात जो देवीचा उत्सव होतो ना तर त्या उत्सवातली मूर्ती हिनेच घडवली होती. तर ते बाबांचे मित्र म्हणतात की हो हो मी तो फोटो बघितला होता आणि मूर्ती खरंच खूप वेगळी होती आणि खूप सुंदरही होती. विशेष म्हणजे त्या मूर्तीचे डोळे, सुंदर डोळे रेखाटता येणं हेच त्या कलाकाराची आयडेंटिटी असते. तर ते मित्र म्हणत असतात की याचा अर्थ कला आणि अद्वैत त्या उत्सवामध्येच भेटलेत. तर अद्वैतला ते म्हणत असतात की अद्वैत अशी बायको मिळायला पण नशीब लागतं हा. तर ते मित्र आता कलाला विचारत असतात की आता तुझा पुढचा काय प्लॅन आहे. कला म्हणते की आधी तर मी हँडीक्राफ्टचा बिझनेस करत होते, परंतु आता पुढेही काहीतरी करण्याचं चाललंय माझं. तर बाबांचे मित्र म्हणतात की अच्छा म्हणजे दोघंही एंटरप्रेनर आहेत. तर अद्वैत म्हणतो की पिढी जात असलेला बिझनेस आणि एक छोटंसं दुकान याला कोणी काही बिझनेसमॅन वगैरे म्हणत नाही. कला मात्र तेव्हा रागाने अद्वैतकडे बघत असते. आणि मित्रांनो आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे. संगीता घरी आलेली असते. बाबा तिला विचारतात की कुठे गेली होतीस. तेव्हा संगीता सांगते की माझ्या कलेच्या इथं जागरण गोंधळ होता त्यासाठी गेले होते. तर आता कला तिच्या रूम मध्ये असते. अद्वैत येतो आणि म्हणतो की मला बोलायचंय तुझ्याशी. कला म्हणते की हे बघ आता नको, उद्या बोलूयात आपण प्लीज. मी काय बोलते तुला कळत नाहीये का. तेव्हा अद्वैत आता कलाला म्हणतो की नैनाची मिसिंग कंप्लेंट तूच फाईल केली आहेस ना. अद्वैतला आता कलाचं हे सत्य समजलेलं असतं आणि हे ऐकून कलाला मोठा धक्का बसतो. तर मित्रांनो असेच मालिकांचे डेली अपडेट आणि ट्विस्ट एपिसोड बघण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.